तू पण जनका, तू तुझे संवाद म्हण. हे सीते, श्रीरामाने तुला स्वयंवरात जिंकले आहे. आता श्रीरामांचा तुझ्या पतीच्या रूपात स्वीकार करून त्यांना वरमाला घालावी. राम, तू पण घाल ना. मनुताई, ही सीता तर खूपच उंच आहे. माझे हातच नाही पोहोचत. तू खालून टाक ना. हक है, हक यही है, हक है, हक है, हक यही है, हक है. गुंचे है दिल गिरफ्तार, गुलों के जिगर है चाक, करती है बुलबुले यही फरियाद दर्दनाक. सबके लिए एक रोज ये तकलीफ धरी है, उस पर भी ये गफलत है, अजब बेखबरी है. जो मर गया है अब भी जिए जा रहा है सुन, सबके जिगर का खून पिए जा रहा है सुन. लंकेश्वर है आज भी गोरों के भेष में, जुल्मो सितम का दौर है, दहशत है देश में. फिरता है दर बदर ये मलंग सोगवार सुन. मनुताई, बघ ना, मी सीतेला माळ घालून टाकली. बस बस, आता सीता स्वयंवर झालं ना, तेव्हा रावण वधाची तालीम करूया. परंतु का म्हणू? आत्ताच तर सीता विवाह झाला आहे आणि रावण वध इतक्यातच. कारण की आता रावणाच्या वधाची वेळ आली. कुठल्या रावणाचा मनू? आला फिरंगी दुरुनी असा मंत्र टाकला, लुटलं दोन्ही हातांनी आपल्या पवित्र देशा. हे तर क्रांतिगुरु म्हणतात. क्रांतिगुरूची कविता? हो कांता, तो आपल्या सर्वांच्या मनातली गोष्ट बोलतो. ज्या प्रकारे रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं, त्याच प्रकारे फिरंग्यांनी आपल्या धरती मातेचं अपहरण केलं आहे. म्हणूनच आपण सर्वांनी राम बनायला हवं, जेणेकरून आपण आपल्या धरती मातेला या फिरंग्यांपासून स्वतंत्र करू शकू. या तर त्याच बांगड्या आहेत जिचे तुकडे मला जाहिरातीजवळ मिळाले होते. म्हणजे याचा अर्थ क्रांतिगुरु बहुतेक मनुबाई. आजी, या कृष्णराव, तुम्ही फक्त या पटावर एकटीने तुमच्या चाली खेळत बसा.
आणि तिथे मधल्या आजीने तिची चाल खेळून पण टाकली. शांत बेटा शांत. तुझ्या आजीची चाल अखेरची चाल असते. पण मधली आजी तर तिच्या काय बातमी आणलीयस? काही कळलं का की जानकीबाई गंगाधर रावांच्या विवाहासाठी इतकी आतुर काय? राणी साहेबा, त्यांनी झाशीची राणी शोधलीये. कोण आहे ती? ती कोणी साधारण मुलगी नाहीये. विषकन्या आहे, विषकन्या. शह आणि मात. जी जा. जी. पाहिलंच कृष्णराव, जानकीबाईंनी स्वतःच आमचं काम केलंय. बस. तू इतका विश्वासाने कसं म्हणू शकतोस की मनुबाईच क्रांतिगुरु हाय? साहेब, हे पहा, हे बांगड्यांचे तुकडे आम्हाला जाहिरातीजवळ पडलेले मिळाले. पण हे बांगड्यांचे तुकडे मनूचेच हाय याचा काय पुरावा आहे? सरकार याचा कोणी साक्षीदार तर नाही, परंतु मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मनूने अशाच बांगड्या घातलेल्या आहेत. नो नो द्रौपदी, विदाउट प्रूफ ही गोष्ट बाजीरावला बोललो आम्हाला प्रॉब्लेम होणार हाय. लास्ट टाइम त्या फ्लॅगवाल्या गोष्टीने पण असाच झाला होता. I have to come up with a plan. यावेळी मी अशा जाळ पसरवणार की मनुबाई जर क्रांतिगुरु हाय तर बिलकुल पण नाही वाचणार. द्रुपद, तू एक काम कर, रात्री बाजीरावच्या महालाच्या बाहेर पहारा दे. अंडरस्टँड? जी सरकार. You are finished, Manubai. सर्वात आधी तुम्हाला युद्धकला शिकायला हवी, जिच्या योगे आपण रावणाचा वध करू. सर्वात प्रथम आपण काय शिकायचं? सर्वात आधी आपण धनुष्याने तीर चालवायचा. अगं मनुताई, आम्ही पण. हो हो, सगळ्या जणी. परंतु मनुताई, मी तर तीरापेक्षा पण छोटी आहे. मी कसा काय चालवणार? प्राची, तू तर राम आहेस ना? आणि ठाऊक आहे, रामाचे पुत्र लव आणि कुश ते तर तुझ्यापेक्षाही लहान होते. त्यांनी तर अश्वमेध यज्ञाचा घोडा रोखला होता आणि सगळ्या सेनेला हरवलं होतं. तर मग मी पण रावणाच्या सेनेला हरवून टाकीन आणि आमची सीता पण तीर चालवेल. नाही नाही, आम्ही कसं तीर चालवणार? नाही नाही वैशालीताई, तुम्ही तर शिकायलाच हवं.
आजच्या रावणाला मारण्यासाठी सीता नक्कीच तीर चालवायला शिकेल. परंतु आम्ही तर आजपर्यंत आयुष्यात एकदाही शस्त्र हातात घेतलेले नाहीये. मग काय वैशाली ताई, आम्ही आहोत ना. नाना भाऊ पण शिकवतील. काय नाना भाऊ? नाना भाऊ, तुम्ही तिथे का बसलात? इथे या ना, आमच्या सीतेला शिकवा. नाही नाही हो का नाही. नाना भाऊ, माझ्या सीतेला तीर चालवायला शिकवा. चला सराव करूया. आपण तर आम्हाला एकतरी वाजवायला शिकवली नाहीत, परंतु आम्ही आपल्याला बाण चालवणं अवश्य शिकवू. चला. जी. बाण चालवायला धनुष्याची आवश्यकता असते. प्रत्यंचा लावा. प्रत्यंचा? हो. कसं? असं. जी. अरे अरे, हे काय करताय? असा बाण सुटेल आणि आपणच घायाळ व्हाल. मग कसं? आता चालवा. परंतु अशा प्रकारे आपणही घायाळ व्हाल. आम्ही तर कधीच घायाळ झालो. आपण मला तीर चालवायला शिकवा. तुम्ही चालवा तर आधी. आम्ही दाखवतो. जी. तुम्ही पकडून ठेवा. नाना भाऊ, काय तुम्ही असेच उभे राहणार? तीर नाही चालवणार? वैशालीला माझ्यापासून हिरावून सुखी नाही राहू शकणार. प्रतीक्षा कर नानासाहेब. पहाच, योग्य वेळ येताच आम्ही काय करू ते.
मनुताई माझी सीता तीर चालवायला शिकली. ठीक आहे, बस बस, आजची तालीम आता पुरे. उद्या पुन्हा इथेच भेटूया. ताई, उशीर होतोय. मनुताई, मी थांबू का इथे? नको नको कुसुम, तूही जा. अगं अगं, घाबरू नकोस. काय आहे? काही नाही. मला तर फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही लोक तिथे करत काय होतात. आम्ही तिथे मनुताई बरोबर रामलीलेची तालीम करत होतो. तुला काय करायचंय? अगं नाही नाही, मी तर फक्त असंच विचारत होतो. बरं मला हे सांग, तुमची मनू दीदी रामलीलेची तालीम फक्त दिवसाच करते की रात्री पण एखाद्या गुप्त जागी तालीम होत असते? तालीम दिवसा असो किंवा रात्री, तुला काय करायचंय? दूर हो आमच्या रस्त्यातून. जरा पालखी थांबवा. मनुताई, तू पालखी का ग थांबवलीस? प्राची, तू इथेच थांब, मी आत्ता येते. मनुताई, मनुताई. ऐका ऐका ऐका, विठूर वासियांनो ऐका, सरकारकडून खुशखबर ऐका. कंपनी बहादूरने क्रांतिगुरूला पकडलंय. ऐका ऐका ऐका. क्रांतिगुरू पकडला गेला? पकडलं तरी कोणाला?